नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मालगाव जिल्हा परिषद आणि गुंडेवाडी पंचायत समिती गटात शिवसेना शिंदे गटला मतदारांचा वाढता पाठिंबा. मालगाव जिल्हा परिषद आणि गुंडेवाडी पंचायत समिती गटात शिवसेना शिंदे गटाला दिवसेंदिवस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध गावांमध्ये आयोजित सभा, बैठका आणि जनसंपर्क दौऱ्यादरम्यान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून विकास कामांवर विश्वास ठेवत शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवत आहेत. स्थानिक पातळीवर रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि मूलभूत सुविधा यासारख्या प्रश्नांवर काम करण्याचं आश्वासन देत उमेदवार मतदारांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची ताकद अधिक वाढेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही निवडणूक लढवत आहोत असे सांगत मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केलं. एकूणच मालगाव जिल्हा परिषद आणि गुंडेवाडी पंचायत समिती गटात शिवसेना शिंदे गटासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मालगाव जिल्हा परिषद व गुंडेवाडी पंचायत समिती गणातून निवडणूक 2020 होत आहे. या दोन्ही गटामार्फत शिवसेने पक्षातर्फे मालगाव जिल्हा परिषद गटाला चंद्रिका मनोहर होनमोरे हे उमेदवार उभे आहेत व गुंडेवाडी पंचायत समिती गणाला सौ ललिता अशोक शेजूळ ह्या उमेदवार आहेत. या दोन्ही महिला अतिशय छानपणे प्रचार करत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना मतदारांचा उत्सुकपणे पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर दोन्ही उमेदवार निवडून येणार याबद्दल आम्हाला तीळ मात्र शंका नाही. सस्ने जय महाराष्ट्र. आतापर्यंत चालू गेल्या 15 वर्षात आपण मालगावमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत एकही निधी आणि एकही काम झालेले या ठिकाणी बघितलं नाही. या गावामध्ये अजून गटरीचे असू दे किंवा रस्त्याचे असू दे किंवा लाईटची समस्या आजपर्यंत गावाने समोर डोळ्यानं प्रत्यक्ष बघतच आले. त्यामुळं आम्हाला निश्चितपणे दोन्ही पार्टीकडून एक अपेक्षा होती की नवीन बदलाची काहीतरी अपेक्षा होती गावाला संपूर्ण. त्यासाठी म्हणून आम्ही नवीन नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न आणि तिकीट मागायचा प्रयत्नही केला होता. परंतु त्या ठिकाणी जवळचीच घेऊन डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळं आम्ही वैयक्तिकरित्या अपक्ष राहायचा निर्णय घेतला होता. परंतु सर्वांची आणि लोकांची भावना होती की शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण गावामध्ये शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन करायची. यासाठी म्हणून आम्ही जिल्हा परिषदला चंद्रिका मनोहर होनमोरे हे एक चांगले सुशिक्षित महिलांचं नेतृत्व आम्ही आज गावाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर गुंडेवाडी पंचायत समिती गणामार्फत ललिता अशोक शेजूळ, पैलवान अजित शेजूळ यांच्या मातोश्रींना आपण दिलेला आहे. पैलवान अजित शेजूळ यांचं काम सुद्धा सामाजिक क्षेत्रात आपण मालगावमध्ये चांगलं बघितलंय. त्यामुळे लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच लोकांना कळेल की शिवसेनेची ताकद आणि लोकांची ताकद बदल घडवण्यासाठी जी काय असते ती येणाऱ्या कालखंडात लोकांना दिसून येईल. येणारा निधी हा आमदार फंडातून येतोय, परंतु त्यांच्या जीवावर इथं काही लोक तो निधीचा वापर आपणच करून स्वतः करतोय का काय असंही दाखवण्याचा प्रयत्न गावामध्ये करतात. परंतु त्याचा आता काही एक उपयोग होणार नाही आहे, कारण लोकांना पूर्ण कळून चुकलेलं आहे की आपल्याला काय करायचं इथं आता इथून पुढे. हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.